स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। स्मार्ट वीज मीटर बसवायला नागरिकांचा तीव्र विरोध। खानापूर तालुक्यात ही संघटना झाली आक्रमक। चला चला दिवाळी आली। केएसके मॉल मध्ये खरेदीची वेळ झाली। सांगली नंतर आळसंद मध्ये पहिल्यांदाच भव्य मॉल, सर्वच वस्तू एकाच छताखाली। 2000च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट वस्तू, 5000च्या कपडे खरेदीवर 10 किलो साखर फ्री। गृहोपयोगी वस्तू व सर्व प्रकारचा किराणा माल योग्य दरात। सर्व प्रकारच्या जेंट्स, लेडीज, लहान मुलांची फॅन्सी कपडे व रेडीमेड कपड्यांचं भव्य दालन। भांडी, गिफ्ट, गॅलरी, ज्वेलरी, सर्व नामवंत कंपन्यांचे चप्पल व बूट मिळण्याचं एकमेव ठिकाण केएसके मॉल, आळसंद, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। तुम्हाला त्वचा रोग व केसांच्या समस्या आहेत? मग आजच त्वचा रोग तज्ञ डॉक्टर सूरज माळी व डॉक्टर मोनिका माळी यांच्या डर्मा ट्रीट्स स्किन अँड हेअर क्लिनिक विटा इथं भेट द्या। आमच्या सुविधा त्वचा रोगावर निदान व उपचार, केसांच्या समस्येवर उपचार, सौंदर्यवर्धक क्रिया, सर्व प्रकारच्या आधुनिक लेझर सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता यशस्वी हॉस्पिटल समोर, तासगाव नाका, विटा। नमस्कार। आज पत्रकार परिषद घेण्याचा विषय म्हणजे अखंड महाराष्ट्रामध्ये चालू असलेला विषय आहे। तो म्हणजे आत्ता जे प्रत्येक घरामध्ये जे स्मार्ट मीटर लावलं जातंय त्या विषयाचा, त्या संदर्भामध्ये आजची पत्रकार परिषद आहे। महाराष्ट्रातून, पश्चिम महाराष्ट्रातून, आपल्या जिल्ह्यातून, आपल्या तालुक्यातून प्रत्येक भागातल्या नागरिकांच्या, त्या ग्राहकांच्या तक्रारी येत आहेत। तक्रारी म्हणजे हे जे काही स्मार्ट मीटर तुमच्या आमची माती मारण्याचं जे काम चालू आहे सरकारच्या माध्यमातून, त्या संदर्भामध्ये नागरिकांच्या भयंकर प्रतिक्रिया आहेत, संताप आहे नागरिकांच्या मध्ये। हाताला काम नाही, पोटाला अन्न नाही, आणि ह्या सरकारच्या माध्यमातून गोरगरीब कुटुंबाच्या वरती, नागरिकांच्या वरती, त्या ग्राहकांच्या वरती हे स्मार्ट मीटर अक्षरशः मारले गेले। आणि त्या माध्यमातून एवढी लूट चालू आहे सरकारच्या माध्यमातून जनतेची किंवा नागरिकांची किंवा त्या ग्राहकांची, की वारंवार या मीटर मध्ये आपण जर प्रसार माध्यमावरती बघत असाल, इतर माध्यमांवरती जर बघत असाल, वारंवार याच्यावर ह्या संदर्भामध्ये तक्रारी चालू आहेत। आणि अशीच परिस्थिती आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये आहे। सर्वात महत्वाचा विषय म्हणजे हे जे काही स्मार्ट मीटर जे आता आपल्या माती मारलं चाललंय, हे 2012चे हे स्मार्ट मीटर त्या काळामधली सिस्टम आहे। आणि हे आता लागू कधीच राज्य सरकारने आपलं केलेलं आहे 2025 ला, म्हणजे 12 वर्ष। बरं, हे स्मार्ट मीटर 2022ला जर हे बनवलं गेलं असेल, मग तुम्ही आता का आमच्या माती मारताय? आणि मुळात हे जे काही मीटर तुम्ही आता जे आमच्या माती मारायला लागलाय, हे कारणच काय? जे पूर्वी बसवलेले मीटर आहेत ते अगदी छान आहेत, उत्तम चाललेत, अगदी सविस्तर सगळ्या गोष्टी चालू आहेत। मग हे कशासाठी? म्हणजे जे मध्ये काय सत्ता परिवर्तन झालं, पक्ष फोडाफोडी झालं, 50-50 कोटी तुम्ही आमदार विकत घेतले, मग त्याची भरपाई म्हणून हे नागरिकांच्या माध्यमातून तुम्हाला वसूल करायचंय का सरकारला? हा माझा राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न आहे, कशासाठी? आणि आता तुम्हाला सांगायचं म्हणजे खरंच इतकी भीषण परिस्थिती आहे मीटरमुळे। एक तर जी कोणती कर्मचारी आहेत, घरामध्ये कोणी नसताना हे येतात आणि ते घरात कोणी नसताना ते मीटर लावून जायला लागले। नागरिकांना माहित नाही की माझं मीटर कधी बदललं गेलंय। अक्षरशः तुम्ही बघत असाल, आपला शेतकरी बांधव असतो, कष्ट करणारा, रोजगार करणारा, मजूर करणारा व्यक्ती असतो, घरामध्ये कोणी नाही। असंख्य घरामध्ये असे तक्रारी आलेले आहेत आम्हाला की आम्ही घरात नसताना आमच्या घरामधलं जे पूर्वीचं मीटर होतं ते काढून हे कर्मचाऱ्यांनी हे नवीन मीटर बसवलं गेलं। हे कशासाठी? कशासाठी? बर, हे जे मीटर आहे कुणाच्या घशात तुम्हाला पैसे घालायचे? त्या अदानीच्या। म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेची वरबाडून, त्यांची लूट करून त्या अदानीचं घर तुम्हाला भरायचं आहे का? हा माझा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझा प्रश्न आहे।
अक्षरशः तुम्हाला माहित आहे ओला दुष्काळ एवढा झालाय की या वर्षीचे पीक पूर्णपणे बुडलेलं आहे. शेतकऱ्यांच्या घरी आता दिवाळी आहे काही दिवसावरती, 4-5 दिवस राहिलेत. आपण कुठलीही भाजी मंडई कुठलाही बाजार बघितला तर ओसट पडलेला आहे. तोंडावरती सण असताना माणूस घरामध्ये सण करू शकत नाही. आणि हे जर मीटर तुम्ही मारत असाल माती, तर हे कशासाठी? सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे जे काही सरकारने राज्य सरकारने नाटकं लावलेत मीटर बसवण्याची, हे तातडीने थांबवावे. आम्हाला काही गरज नाही. जे पूर्वीचं मीटर होतं. जय जिजाऊ जय शिवराय. आज शिवसेनेच्या माध्यमातून अगदी सामान्यातील सामान्य लोकांचा विषय आज आम्ही इथे घेत आहोत. आज जे स्मार्टकरण करण्याची जो घाट घातलाय सरकारने, की स्मार्ट मीटर बसवणं, हा स्मार्ट मीटर बसवत असताना त्या ग्राहकाला कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना दिली जात नाही. आज विचार करा, आम्ही गृहिणी भाजी जरी घ्यायला गेलो तरी 10 वेळा पेंडी उलटे पालती करून बघतो. आज आमच्या घरातच हे बदल करायला निघाले. आज मीटरचं रिडिंग घेता येत नाही म्हणून आम्हाला मीटर बाहेर बसवायला सांगितले. आणि आज तेच बाहेर बसवलेले मीटर हे कधी येतात, कधी काढतात आणि कधी त्यांच्या पद्धतीने मीटर बसवला जातो आणि आमचा जुना मीटर घेऊन ते निघून जातात. बरं, जुना मीटर घेऊन जात असताना आम्ही जुना मीटरचे जो काही आकार आहे तो मीटर बसवत असताना आम्ही सरकारकडे वर्ग केलेला आहे. मग आता हे नवीन स्मार्ट मीटर जे बसवलेले आहेत त्याचा सामान्याला ग्राहकाला काय फायदा आहे? बरं, हे स्मार्टकरण करण्यासाठी सामान्य जनतेला त्यातून काय फायदा मिळणार आहे? आज विचार केला तर जो स्मार्ट मीटर बसवला जातोय त्याचं ऑपरेटिंग हे सगळं एक हातात असणार आहे, तिथून ते ऑपरेट करणार आहेत. बर, ते प्रीपेड म्हणजे अगोदरच आमचा भरणा यांच्याजवळ असणार आहे. बर, आमच्या घरात वीज आकार किती वापरला गेला, किती युनिट जळलं, हे सगळं हे लोक ठरवणार आहेत. आणि असं असताना सुद्धा जर चुकून बिल भरायचं राहिलंच, एखाद्याचा भरणा करायचा राहिलंच, तर कट सुद्धा हे तिथं बसून करणार आहेत. मग आज विचार करा, खरंच हा स्मार्ट मीटरची सामान्य लोकांना गरज आहे का? ज्या ज्या ठिकाणी स्मार्ट करायची गरज आहे, आज विचार करा, आपण एखादा मोबाईल फोन घेतला स्मार्ट फोन, तर त्याला ऑप्शन आहेत. पण ह्या स्मार्ट मीटरला काही ऑप्शनच नाही. जो मीटर हे आणणार आहेत तिथं बसवणार आहेत आणि त्यांच्या पद्धतीने ते ऑपरेट करणार आहे. किती बिल येतंय, काय होतंय, हे त्यांचं ते ठरवणार आहेत. आम्हाला तिथं परत सामान्य लोक आवाज उठवू शकत नाहीत या गोष्टीवर. कारण आज आपण प्रसंग बघितला तर कुठं कोरडा दुष्काळ पडलाय, कुठं ओला दुष्काळ पडलाय. आज शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाहीये. आज शेतकरी आत्महत्या करतोय, शेतकऱ्याची मुलं आत्महत्या करतायत, शेतकऱ्याची मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. तिथं काहीतरी स्मार्ट करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या ज्या शाळा होत्या त्याचं खासगीकरण करण्यात आलंय. झडपीच्या सगळ्या शाळा बंद करायला होत आहेत. शाळांचं खासगीकरण झालं. गरिबांची मुलं शिक्षण घेऊ शकत नाहीत. गरिबांची मुलं नैराश्यात जात आहेत. आणि असं सगळं असताना हे स्मार्ट मीटर बसवायची गरज काय? आज विचार करा, लाखो कोट्यो करोडो असणार अदानी अंबानीचं कर्ज आहे ते माफ केलं जाते. आणि आज आमच्या शेतकरी बांधवाला कुठं मदत द्यायची म्हटलं तर दुष्काळ पडायची गरज वाट बघायला लागत असेल सरकारला, तर ह्या सरकारला मला निक्षण विचार नाही की बाबा खरंच हे स्मार्ट मीटर बसवून तुम्ही ज्या सर्वसामान्यांची दिवाळी काय कुठं साजरी होणार आहे ती त्याचं वाटोळ करणार आहात का? कुठला स्मार्टपणा तुम्ही गोरगरिबांना हे स्मार्ट मीटर बसवून येणार आहेत? आज आमचा सरळ प्रश्न आहे, आम्हाला गरज नाही स्मार्ट मीटरची, नाहीये गरज. आणि हे सगळं असताना तुम्ही आम्हाला कुठल्याही पद्धतीची पूर्वकल्पना दिलेली नाही किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाने किंवा ग्रामपंचायत मार्फत कुठलं पत्र दिलेलं नाही किंवा कुठं काहीच नाही. असं काही नसताना विचार करा, सरळ सरळ ही चोरी आहे, फसवेगिरी आहे. आज कुणी आमच्या घरात घुसावं, आमच्या घरावर यावं आणि त्यांनी आमच्या एखादी वस्तू तिथनं गायब करावी आणि त्यांना हवी तशी तिथं वस्तू ती चिटकवून जावी, हा सरळ सरळ फसवणूक आहे. हा सरळ सरळ धोकाधडी चोरीचा उद्योग आहे. आणि असं सगळं असताना सुद्धा आज ही विचार करा, ज्या वेळेस हे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी एखादा अधिनियम पारित झाला किंवा काहीतरी तिथं घडला असेल तर लोकप्रतिनिधी तिथं उपस्थित नसतील का? ह्या लोकप्रतिनिधींना ही गोष्ट माहित नसेल का बाबा आपल्या तालुक्यात, आपल्या राज्यात, आपल्या जिल्ह्यामध्ये आता स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम राबवली जाणार आहे? मग त्यावेळेस या लोकांनी सामान्य जनतेला कुठं ध्यानात घेतलं का? त्यांचं मत घेतलं गेलं का की सामान्य लोकांना खरंच मीटर बसवायची गरज आहे का? आज बघा, प्रत्येक गावात जाऊन ज्या घरात मध्ये मीटर बसवण्यासाठी विरोध केला आहे त्या घरातला मीटर अजूनही काढलेला नाही, हे तितकंच महत्वाचं आहे. पण जे सामान्य लोक आहेत, जे बाबा शेतात गेलेत, कामावर गेलेत, त्यांच्या बाहेरच्या बाहेर मीटर बसवून काढून निघून गेलेत, अशा लोकांनी जायचं कुठं? आज ही लोक विरोध करू शकत नाहीयेत. आज बऱ्याच लोकांचे आता खरे आमच्यापर्यंत येतात की बाबा आमचा मीटर काढून नेलाय, आम्हाला सांगितलं नाही, आम्हाला काय बोलले नाही. पण असं सगळं होत असताना ही लोकांना हे पण ज्ञान नाही की बाबा आम्ही तक्रार कुठं करायची, कुठं जायची. आज जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना
आमचं आव्हान आहे शिवसेनेच्या वतीनं की बाबांनो तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा की हे स्मार्ट मीटर बसवण्यामागत सामान्यांना, शेतकऱ्यांना, वीज ग्राहकांना त्याचा काय फायदा आहे आणि त्यातून त्यांना तुम्ही काय देणार आहे। आज कुठलीही स्कीम आली, योजना आली तर ती सर्वसामान्यांसाठी असते, शेतकऱ्यांसाठी असते, त्यांना त्यातून काहीतरी लाभ मिळावा म्हणून असते। आज विचार करा 2019ला जे धान्याचे, अन्नधान्याचे दर होते तेच आज दर आहेत, पण आज तुम्ही स्मार्ट मीटर बसवून जी शेतकऱ्यांची, सामान्य लोकांची, वीज ग्राहकांची पिळवणूक करताय। तर ही पिळवणूक करून तुम्हाला करायचं, साध्य काय करायचं आहे तर तुम्ही जे मतं घेण्यासाठी जे लाडकी बहीण योजना चालू केली किंवा आणखी कुठल्या योजना तोंडाला पाणी पुसलं, त्या सगळ्या योजनांचा जो भरणा करायचा आहे तो तुम्ही ह्या मार्गाने करत आहात, ते स्पष्ट दिसतंय। पण हे सामान्य लोकांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही। पण आज शिवसेना या सामान्य लोकांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे आणि जर काय स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम तातडीनं थांबवली गेली नाही तर आम्ही सर्व तालुक्यातील, जिल्ह्यातील ग्राहक, वीज ग्राहक घेऊन, आज प्रत्येक घरातला माणूस हा वीज ग्राहक आहे आणि तो सगळा माणूस, प्रत्येक माणूस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आणि येत्या 27 तारखेला आम्ही त्या पद्धतीनं शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन छेडणार आहे, याची दक्षता सरकारने घ्यावी, एवढीच विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। आज वीज ग्राहकांना घरोघरी घरगुती मीटर जे आहेत ते स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सरकारने आखलेली आहे। सरकारने ही वन साइड आखलेली जी मोहीम आहे तर त्यांना, सरकारला आम्हाला एकच निवेदन आहे की आमचे जुने मीटर जे आहेत ते सुस्थितीमध्ये आहेत, त्याचं आम्ही पैसे भरून, ते डिपॉझिट भरून आम्ही घेतलेले आहेत, तर ते मीटर आम्हाला गरज असेल तरच बदला, अन्यथा बदलू नका। आणि सगळ्यांचं मत असं आहे की त्यांची जुनी मीटर्स जी आहेत ती चांगली आहेत, सुस्थितीमध्ये आहेत, तर ती टेक्नॉलॉजी ही त्यांनी मेंटेन करावी आणि नवीन स्मार्ट मीटर आहेत ते बिना परवानगी, ग्राहकांच्या परवानगीशिवाय बसवू नये। कारण नवीन मीटर जे आहे त्याची ना पॅम्पलेट आलेले आहेत, ना बुस्टर्स आले, ना गॅरंटी कार्ड आले आहे, ना त्याच्यावरची असलेली सगळे स्पेसिफिकेशन लोकांना कळालेली आहेत आणि कोणीही सरकारमार्फत ती क्लिअर केलेली नाहीत। त्याच्यामुळे लोकांना संभ्रम आहे की उद्या ही स्मार्ट मीटर जे आहे ह्याची टेक्नॉलॉजी कुठून एका ठिकाणावरून ऑपरेट करून लाखोची बिलं आम्हाला पुढच्या वेळी आकारली जातील का, ही भीती लोकांच्या मनामध्ये आहे। तर ह्या सर्व प्रश्नांची आज जी शिवसेनेने या निवेदनामध्ये दिलेली आहेत, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत सविस्तररित्या, अधिकृतरित्या मिळत नाही आहेत तोपर्यंत स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम ही थांबवावी, असा सर्व म्हणणं नागरिकांचं आहे। तरी सरकारने ही गोष्ट ध्यानात घ्यावी आणि सदर गोष्टीला, ह्या प्रश्नांच्या उत्तराने लोकांना व्यवस्थित क्लिअर करून सगळं आत्मसात, लोकांना विश्वासात घेऊनच पुढे या गोष्टीला आपल्यात, हीच विनंती। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।